अनुदान घोटाळ्याला धक्का, 2 साथीदार अटकेत, 3 दिवसाची पोलीस कोठडी. ई पंचनामा पोर्टलचा गैरवापर, 5 गावातील बोगस शेतकरी, 34 आरोपी जेरबंद. अनुदान घोटाळ्याचा महाभयंकर कट उघडकीस येत असून या प्रकरणात मुख्य सूत्रधार सहाय्यक महसूल अधिकारी आशिष पैठणकर याला मदत करणाऱ्या या 2 सक्रिय साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांना अंबड न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटक करणाऱ्या आरोपीची नावे किशोर धोंडेबा थोरात, वय वर्ष 35, राहणार शिवाजीनगर घनसावंगी. अण्णासाहेब धर्मराज कोल्हे, वय 44, राहणार गुरुपिंपरी अशी आहेत. तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून किशोर थोरात हा घनसावंगी तहसील कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत होता, तर अण्णासाहेब कोल्हे हा एजंट म्हणून काम करत होता. दोघांचाही घोटाळ्यात सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. चौकशीत उघड झाले की एजंट अण्णासाहेब कोल्हे याने 5 गावातील बोगस शेतकऱ्याची नावे गोळा करून तलाठ्याकडे दिली. हीच नावे ऑपरेटर किशोर थोरात यांनी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 34 आरोपींना अटक करण्यात आली असून घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य आरोपी पैठणकरच्या संपर्कात अनेक एजंट कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून त्याचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी दिली आहे. तर सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कोट्यावधीच्या अनुदानावर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सुरूच असून पुढील अटक सत्रामुळे आणखी मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे.